एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जेकेच फॅब वर्ल्ड। तर आज आहे डे 2। सकाळी सकाळी आम्ही उठलेलो आहे। ऑलमोस्ट 7 वाजलेले होते आणि आम्हाला 8-8:30 पर्यंत पूजेला पोहोचायचं होतं। काल आम्ही पुण्यावरून नाशिकला आलो आणि त्याच्या राज्य मित्राकडे थांबलेलो। तर त्याच्यानंतर लवकर शावर हेअर वॉश केला, अंघोळ केली, सगळे रेडी होऊन आम्ही निघालो आहे आमच्या कारमध्ये पूजेच्या ठिकाणी, जे की त्र्यंबकेश्वरमध्ये आहे। ते आमच्या महाराजांनी सांगितलेली पूजा ती करण्यासाठी आम्ही निघालो। आणि जे आहे त्र्यंबकेश्वरच्या 2-3 किलोमीटरच्या परिसरात जे पूजा वगैरे होत असतात, कारण तिथं जे आहे ब्राह्मणांचे आश्रम वगैरे आहेत गुरुजींचे। तर आम्ही तिथे बाय कार जात होतो। सो जाताना असलं भयंकर असलं भारी व्ह्यू दिसत होतं ना, जे की माझ्या मोबाईलमध्ये त्या क्लायमेटची ब्युटी जे कॅप्चर होत नव्हती। नाशिक सिटीमध्ये खूप जास्त पाऊस पडतो, तर आम्ही तिथे ऑलमोस्ट 4 डेज होतो। तर सेकंड डेला तुम्ही पाहू शकता कसला भारी व्ह्यू दिसतोय। सगळीकडे हिरवगार सुंदर असं रिमझिम रिमझिम पाऊस चालू होता, कधी जोरात तर कमी हळू, पण सारखा पाऊस म्हणजे थांबलेला नव्हताच मिनिटभरही। तर अतिशय सुंदर व्ह्यू आहे। तिथे गड किल्लेसुद्धा आहेत नाशिकमध्ये। हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता की कसला एका प्रकारचा किल्ला वगैरे आहे वाटतं तिथं, जे आम्ही दुरून पाहत होतो। व्हेरी मजमरायझिंग व्ह्यू होता ॲक्च्युली। त्याच्यानंतर जे आम्ही जवळपास आश्रमच्या पोहोचलो आणि हे तुम्ही बघू शकता, हा आम्हाला दिसला कोल्हा। तर कोल्हा जात होता, आम्ही सडनली तिथून पाहिला। आणि त्याच्यानंतर आमची इथं जी पूजा सांगितली होती, हा आउटफिट मी घातलेला होता पूजेसाठी, जो 1 टाईम यूजचा होता। आणि अशा प्रकारची जे पूजा मांडली गेली होती, तर थोडी मोठी पूजा असल्यामुळे या पूजेला वेळ पण फार लागलेला, जवळपास 3-3.5 तास या पूजेला लागलेला। आणि अशा प्रकारचे आम्ही जे होते नवे कोरे कपडे घातलेले होते पूजेसाठी, जे की फक्त एकच वेळेस तुम्ही घालून तुम्हाला तिथेच पूजा झाल्यानंतर फेकून द्यायचे असतात। आणि पूजा झाल्यानंतरचा हा माझा जो लुक बघू शकता। आम्ही इथे आलो होतो श्री राम जानकी कृपा धाम आश्रममध्ये। या आश्रममध्ये आमची जी पूजा होती ती इथे झालेली आहे। आणि आम्ही इथून जे आहे सरळ जाणार आहोत त्र्यंबकेश्वर टेम्पलला, जे की या आश्रमपासून ते फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तरी इथं आश्रममध्ये आम्ही 4-5 तास थांबलो होतो। मग त्याच्यानंतर आम्ही मस्त निघालो आणि आमचं जे पुढचं डेस्टिनेशन आहे ते असणार आहे त्र्यंबकेश्वर टेम्पल। सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।